मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे देवदासी, भाग 3. लेखक योगेश सावंत. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. त्या रात्रीच्या प्रकारामुळे सुधीर आणि लक्ष्मीने रात्रीचं भेटायचं टाळलं. पहाटे फुलं वेचताना मात्र दोघे भेटत होते. पण गणेशच्या मनात सुधीरबद्दल संशय येऊ लागला असेल असं सुधीरला सारखं वाटत होतं. त्याच्या मनात न राहून सारखं येत होतं की लक्ष्मीबाबत सगळं त्याला सांगावं. पण सुधीर योग्य वेळ येण्याची वाट बघत होता. आता प्रत्येक दिवस परत सुरळी जाऊ लागले. असाच एक दिवस सुधीर लक्ष्मीला भेटायला जातो. ठरल्याप्रमाणे सुधीर फुलांच्या बागेतील एका झुडपात लपतो. नेहमीप्रमाणे केशव भट पहिलं बाहेर येऊन जागेचा अंदाज घेऊ लागले. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री झाल्यावर त्यांनी सगळ्या देवदासीला बाहेर येऊन फुलं वेचायला सांगितली. एकामागून एक देवदासी आपल्या खोलीतून बाहेर पडू लागली. सुधीरची नजर लक्ष्मीच्या खोलीवर असते. सर्व देवदासी बाहेर येतात पण लक्ष्मी बाहेर येत नाही. सुधीर थोडा चिंतेत पडतो. त्याला वाटतं की कदाचित लक्ष्मी आजारी असेल. त्याच्या हृदयाची धडधड काळजीपोटी वाढू लागली. पण सुधीर बंद खोली पाहण्याखेरीज काहीच करू शकत नव्हता. सुधीरचा जीव कासावीस होऊ लागला. त्याची बेचैनी वाढू लागली. थंड वातावरणात देखील सुधीरला घाम फुटू लागला. अचानक सुधीरची झुडपामध्ये हालचाल होते. एका देवदासीचं लक्ष हलणाऱ्या झुडपावर जाते. ती आता कुतूहल म्हणून झुडपाजवळ जाऊ लागते. सुधीर पानांच्या आडोशात समोरून येणारी देवदासी बघतो. सुधीर अजून व्यवस्थित झुडपात लपण्याचा प्रयत्न करतो. सुधीरला आज त्याचा भिंग फुटण्याची भीती वाटू लागली. सुधीर प्रचंड घाबरला. ती देवदासी झुडपाजवळ येते आणि लालटेनच्या प्रकाशात झुडपाच्या आजूबाजूला पाहू लागते. तिला काहीच संशयास्पद दिसत नाही. ती परत फुलं वेचायला निघून जाते. आता सुधीरच्या जीवात जीव आला. थोड्या वेळाने मावशी बाहेर येते आणि सगळ्या मुलींना हाक मारते, ए पोरींनो, फुलं वेचून झाली असतील तर या लवकर. मावशी. सगळ्या पोरी लगबगीने बागेतून बाहेर जातात. स्वतःजवळ असलेली सगळी फुलं केशव भटांना देऊन सगळ्या मुली परत खोलीत जातात. थोड्या वेळाने परत भयान शांतता पसरते. सुधीर डोळे बंद करून लक्ष्मीला आठवू लागतो. त्याला आजारी असलेली लक्ष्मी दिसू लागते. आज मला लक्ष्मीला भेटावंच लागेल. सुधीर स्वतःशी पुटपुटतो. सुधीर आजूबाजूचा कानोसा घेतो आणि हळू झुडपातून बाहेर येतो. आता सुधीर लक्ष्मीच्या खोलीच्या दिशेने चालू लागतो. सुधीर लक्ष्मीच्या खोलीजवळ पोहोचतो. लक्ष्मी, मी सुधीर. दार उघड, मी बाहेर आहे. सुधीर हळू आवाजात. आतून काहीच हालचाल होत नाही. लक्ष्मी, दार उघड लवकर, कोणीतरी येईल, लवकर उघड, लवकर दार उघड. सुधीर. हळूच लक्ष्मी दार उघडते. लक्ष्मीला बघून सुधीरचा जीव भांड्यात पडतो. लक्ष्मी काहीच न बोलता खोलीत आत जाते. सुधीर खोलीत शिरतो आणि दार लावून घेतो. लक्ष्मीचा रडवा चेहरा बघून सुधीर कासावीस होतो. काय झालंय तुला लक्ष्मी? सुधीर लक्ष्मीजवळ जात विचारतो. लक्ष्मी सुधीरला बोटाने खोलीच्या एका कोपऱ्यात इशारा करते. सुधीर हळूच त्या कोपऱ्यात बघतो. अचानक सुधीरची बोबडीच वळते. त्या कोपऱ्यात मावशी उभी असते आणि ती ह्या दोघांना रागाने बघत असते. एव्हाना सुधीरला परिस्थितीचा अंदाज आला. तो स्वतःला सांभाळतो आणि मावशीजवळ जातो. मावशी, आम्हा दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे. सुधीर हात जोडून विनवणी करतो. हे बघा, हे समज चुकीचं आहे.
मावशी रागात बोलली, मावशी मी लक्ष्मीशिवाय जगू शकत नाही. सुधीर रडत बोलतो. मावशी लक्ष्मीजवळ जाते. तुला पण हाच मुलगा भेटला का वाटोळ करायला? मावशी लक्ष्मीला मारत बोलली, मावशी तिला मारू नका, पाहिजे तर मला मारा. सुधीर रडत बोलतो, हे बघ तुला ह्यातलं काय बी माहित नव्हतं, पण हिला तर समज माहित होतं ना. मावशी लक्ष्मीला परत मारत बोलते. सुधीरचा पारा चढतो. सुधीर मावशीचा हात पकडतो. मावशी परत लक्ष्मीला हात लावला तर मी तुमचा मोठेपणा बघणार नाही. सुधीर रागात बोलतो. मावशी सुधीरकडे स्तब्ध बघत राहते. मावशीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. सुधीरला त्याची चूक कळली. माफ कर मावशी, मी चुकीचा वागलो, पण लक्ष्मीला माझ्यापासून दूर करू नकोस. सुधीर रडत रडत मावशीच्या पाया पडत बोलला, हे बघ तू लवकरात लवकर हे गाव सोडून जा आणि परत इथे येऊ नगस. लक्ष्मीचा नाद सोड. मावशी म्हणाली, मावशी खरंच माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. जर का ती मला भेटली नाही तर मी स्वतःचं बरं वाईट करून घेईल. सुधीर रडत रडत बोलला. अचानक दार वाजते. सगळ्यांचं लक्ष दारावर जाते. मावशी दार उघडते. बाहेर केशव भट उभे असतात. सुधीर दाराकडे बघत असतो. अचानक तो समोरचं दृश्य बघून हादरतो. केशव भटजी सोबत गणेश खोलीत येत असतो. दोघेही खोलीत आल्यावर गणेश दार बंद करतो. केशव भटजी आणि गणेश शांतपणे आत येऊन बसतात. लक्ष्मी, मावशी आणि सुधीर खाली मान करून उभे असतात. खोलीमध्ये भयान शांतता असते. कुणी कुणाशी बोलत नाही. अचानक शांतता भंग होते. मला असलंच काहीतरी वाटत होतं. केशव भटजी मोठा श्वास सोडत बोलले, दादा अरे हे काय केलंस? गणेश मी तुला सांगणारच होतो लक्ष्मीबद्दल, पण ती वेळ आलीच नाही. सुधीर, दादा हे करण्याच्या आधी एकदा घरचा विचार करायचा ना. गणेश हाताश होऊन बोलला, ह्या गावातील माणसं साधी नाहीत. त्यांना हे कळल्यावर तुम्हा दोघांना मारून टाकतील. केशव भटजी रागात बोलले. लक्ष्मी धावत केशव भट जवळ जाते. पाहिजे तर मला मारा, पण ह्यांना मारू नका. लक्ष्मी रडत रडत केशव भटजीच्या पाया पडत बोलते, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही प्रेम करायच्या आधी विचार करायला पाहिजे होता. अगं तू देवदासी, तू देवाची दासी, आणि तू हे सगळं केलंस, आणि तुला बघून बाकीचे पण हेच करणार ना. केशव भट रागात बोलले, माझं चुकलं काका, त्यांना माफ करा. मला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या, पण त्यांना मारू नका. लक्ष्मी रडत रडत बोलली, लक्ष्मी नको रडू. अगं तुझ्यासाठी मला मृत्यू जरी आला तरी बेहतर. सुधीर, असं अभद्र बोलू नका. लक्ष्मी रडत रडत बोलली, दादा हे अमेरिका नव्हे, हे गाव आहे आणि इथे गावची परंपरा चालते. गणेश हाताश होऊन बोलला, कसली गावची परंपरा? अरे कसली अंधश्रद्धा तुमची? हिचं वय तरी काय आहे? तुमच्या अंधश्रद्धेमुळे तुम्ही लक्ष्मीसारख्या मुलीचं आयुष्य बर्बाद करतात. ह्यांना पण जगण्याचा अधिकार आहे ना. गावातील प्रत्येक पुरुष ह्या मुलींवर वाईट नजर टाकतात. तुमच्याच गावातील लोक ह्यांना वेश्या म्हणून बघतात, आणि तुम्ही म्हणतात गावची परंपरा. अरे मी तर ह्या मुलीसोबत लग्न करून तिला चांगलं आयुष्य देणार आहे, आणि ते पण तुम्हाला पटत नाही. जाऊन दे, तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा. आम्हाला मारायचं असेल तर मारून टाका. सुधीर वैतागून बोलतो, तू किती जरी बोलला तरी सत्य हेच आहे, आणि तुला मान्य करावीच लागेल. केशव भटजी ओरडत बोलतात, केशव काका मला समजून घ्या एकदा. आम्हा दोघांचं खरंच एकमेकावर प्रेम आहे. सुधीर केशव भटजींना विनवणी करू लागला, तुला कसं सांगू, गावकऱ्यांची नजर आधीच तुझ्यावर होती. केशव भट म्हणाले, आधी म्हणजे? सुधीर प्रश्नार्थक भावनेने विचारतो. अरे तू
केशव भटजींनी मावशींना बोलता बोलता मध्येच अडवते. नका नका केशव काका, त्याला काही सांगू नका. मावशी केशव भटजी समोर हात जोडून रडत रडत बोलली, काका मला कळलं पाहिजे, का माझ्या मागे लागलेत गावकरी? सुधीर वैतागून बोलतो, दादा ते महत्वाचं नाही, तू उद्याच अमेरिकेला जा. गणेश सुधीरला समजावत बोलला, गणेश तू गप्प बस. केशव काका, मी या गावचं काय वाकडं केलं आहे ते सांगा. समीर ओरडून बोलतो, केशव काका तुम्हाला माझी शपथ आहे, त्याला काय बी सांगू नका. मावशी रडत रडत बोलली, मावशे तुझा जीव घेईल मी, जर परत यांना अडवलं तर. सुधीर रागात बोलतो. ही वाक्य ऐकताच केशव भटजी चिडले आणि त्यांनी सुधीरच्या कानशिलीत लगावली. त्यांनी सुधीरला पकडलं आणि खेचत खेचत मावशी जवळ घेऊन गेले. तुला माहित आहे का कोण आहे ही आणि तू कुणाला मारणार आहेस ते? केशव भटजी, काका नका सांगू त्याला. गणेश विनवणी करू लागला, गणेश कधी ना कधी याला कळलं पाहिजे. केशव भटजी ओरडत म्हणाले. लक्ष्मी जोरात रडू लागली, अरे तू या देवदासीचा पोरगा आहेस, ही तुझी आई आहे. केशव भट. सुधीरला धक्काच बसला. तो मावशीकडे फक्त बघत राहिला. अरे हिने तुला जन्म दिला, तू माधव आणि ह्या पार्वतीचा मुलगा आहेस. केशव भट सुधीरची कॉलर पकडून बोलले. सर्वत्र भयान शांतता पसरली. सुधीर गुडघ्यावर खाली कोसळला. त्याला काय चाललंय काहीच कळत नव्हतं. त्याच्या डोक्यात एकच विचार घुमत होता, ही देवदासी आई आहे तुझी. खोलीत भयान शांतता पसरलेली असते. सुधीर स्वतःला सावरू लागतो. गणेश हे तुला माहित होतं? सुधीर गणेशकडे बघत बोलला, हो माहित होतं. गणेश खाली मान घालून बोलतो, मग मला का नाही सांगितलंस? सुधीर व्याकुळ नजरेने बोलतो, बाबांनी मला तशी शपथ घातली होती. अरे एवढे दिवस माझ्यापासून तुम्ही खोटं बोललात आणि सांगायचं नव्हतं तर कशाला मला बोलावलं ह्या गावी? सुधीर गणेशची कॉलर पकडून बोलतो, बाबांनी मरण्यापूर्वी तुझ्याबद्दल आणि पार्वती मावशीबद्दल सगळं सांगितलं मला. बहुतेक त्यांना मृत्यूची चाहूल लागली असेल. त्यांची अशी इच्छा होती की जर का त्यांचा मृत्यू झाला तर मुखाग्नी मी द्यायचा आणि उत्तर कार्य तुझ्याकडून करून घ्यायचं. त्यासाठी तुला उत्तर कार्यासाठी बोलावलं होतं आणि झालं भलतंच. गणेश म्हणाला. सुधीर पार्वतीकडे नजर फिरवतो. तू तर माझी जन्मदाती आई आहेस ना, मग का ठेवलं मला तुझ्यापासून दूर? का तुम्ही सर्वांनी माझ्यावर अन्याय केला? सुधीर पार्वतीच्या पायांवर डोकं ठेवत रडत बोलला, बाळा तुला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून ठेवलं होतं लांब माझ्यापासून. माझ्यासोबत ठेवून तुझा पण माझ्यासारखंच आयुष्य गेलं असतं. सुधीरला पायावरून उठवत पार्वती रडत बोलली, बाळ बोलू नकोस मला. आई आणि बाप जिवंत असून देखील तुम्ही मला पोरकं केलं. अगं एकदा पण वाटलं नाही का आपल्या पोराला भेटावं म्हणून? सुधीर ओरडत बोलला, तसं नाही बाळा, तुला पाहण्यासाठी जीव तुटत होता माझा. मला जेव्हा कळलं की तू गावात आलास तेव्हा लगेच तुला बघायला घराजवळ आली. तुला खिडकीतून वाकून बघण्याचा प्रयत्न केला, पण तुझी नजर माझ्यावर पडली म्हणून मी लगेच परत निघून गेली. पण परत येऊन माझं मन तुला बघायला बेचैन झालं होतं म्हणून मी त्या रात्री तुझ्या घराजवळ आली. पण काळोखात तू खिडकीतून दिसत नव्हता म्हणून मी माझ्या नशिबावर त्या झाडाखाली बसून रडत होती. थोड्या वेळाने मी तिथून निघाली तर तू अचानक माझ्या मागे येऊ लागला. तुला सामोरे जाण्याचं माझं धाडस होत नव्हतं, पण तू माझा पाठलाग करू लागला. शेवटी मी तुला भेटण्याचा निर्धार केला आणि मागे वळली तर तू जमिनीवर कोसळला होता आणि तुझ्या मागे केशव काका उभे होते. मी घाबरली आणि लगेच तेथून निघून गेली. पार्वती रडत बोलली, मग तू मला परत भेटायला का नाही आलीस?
पाणवलेल्या डोळ्यांनी सुधीर बोलला, मी सांगितलं तिला तुला भेटू नकोस म्हणून. जर गावातल्या माणसांनी तुला हिच्यासोबत बघितलं असतं तर तुला त्यांनी ठार मारलं असतं. केशव भटजी गंभीर स्वरात बोलले, पण गावातल्या लोकांचं मी काय वाकडं केलं होतं आणि ते मला का मारणार होते? सुधीर वैतागून बोलतो, कारण तू देवदासीचा मुलगा होतास आणि तू देखील देवाची सेवा करायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही. ह्याचा राग अजून त्यांच्या मनात आहे. केशव भट, देवदासीचा मुलगा असणं एवढा मोठा गुन्हा आहे का? या गुन्ह्यामुळे मी आई वडिलांच्या प्रेमाला मुकलो, मी माझ्या भावाच्या प्रेमाला मुकलो. असला कसला गुन्हा केला होता मी की मला माझ्या घरच्यांपासून लांब ठेवलं गेलं? सुधीर केशव भटजीच्या पायावर डोकं ठेवून रडत बोलला, दादा रडू नकस. गणेश धीर देत बोलला, गणेश, आता मला माझ्या प्रेमाला नाही मुकायचं, आता मला लक्ष्मीला नाही मुकायचं, मला तिच्यासोबत आयुष्य काढायचं आहे. सुधीर जोरजोरात रडत बोलला. थोड्या वेळाने भयान शांतता पसरते. नियतीने तिचे चक्र परत फिरवले. जे घडायला नाही पाहिजे होतं ते परत घडतंय. केशव भटजी दीर्घ श्वास सोडत बोलले, कसलं चक्र? केशव काका, मला माझ्या आयुष्यात काय काय घडलंय हे सगळं कळलं पाहिजे. सुधीर म्हणाला, सुधीर, भूतकाळ पुन्हा वर्तमान काळात डोकावून पाहतो आहे. कठीण आहे सगळं. केशव भट म्हणाले, मला माझा सगळा भूतकाळ कळला पाहिजे. सुधीर व्याकुळ नजरेने बघत बोलतो, तो दिवस माझ्या नजरेसमोर अजूनही दिसतो. तुला दत्तक घेतलेले आणि त्यावेळीचे गावचे सरपंच, तुझे वडील सुभाष आणि आई सुमन वाड्यात पलंगावर माझ्यासमोर बसलेले होते. आमच्यामध्ये मोहन उभा होता. भूतकाळ, दादा, माझं पार्वतीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार. मोहन म्हणाला, तुला समजतंय का तू काय बोलतोय ते? अरे गावात हे सगळं समजल्यावर तुला मारून टाकतील. सुभाष म्हणाला, आम्ही दोघं पळून जाणारच होतो, तेवढ्यात या केशव काकाने पकडलं आम्हाला. केशव भटजीकडे रागाने बघत मोहन बोलला, भाऊजी, त्यांनी अडवलं म्हणून बरं झालं, नाहीतर तुम्ही पळून गेला असता आणि गावातल्या माणसाने आम्हा सगळ्यांना जिवंत जाळलं असतं. अरे एकदा तरी आमचा विचार करायचा होता. सुमन वैतागून बोलली. सुमन वहिनी सांगतात ते बरोबर आहे मोहन, तू फक्त स्वतःचा विचार केलास. केशव भटजी म्हणाले, अजूनही वेळ गेली नाही मोहन, त्या पाटलाच्या पोरीचं स्थळ आलंय, आपण लगेच तुझं लग्न करून टाकू. सुभाष म्हणाला, दादा, वेळ तर केव्हाच गेली हातातून, म्हणजे काय बोलायचं आहे तुला? दमदेश सुभाष बोलला, पार्वती माझ्यापासून गरोदर आहे. मोहन बोलला. मोहनचे हे शब्द ऐकताच सगळेच आवक होतात. सगळ्यांनी डोक्यावर हात मारला. अरे काय केलंस तू हे? सुभाष म्हणाला, दादा, मला तिच्याशी लग्न करावंच लागणार. थोडा वेळ भयान शांतता पसरते. केशव काका, तुमचं काय म्हणणं आहे? दीर्घ श्वास सोडत सुभाष बोलला, हे बघा, गावकरी हे लग्न होऊन देणार नाहीत. केशव भटजी म्हणाले, दादा, तूच बोललेला ना की ही देवदासी प्रथा बंद करणार म्हणून, मग आता का करत नाहीस बंद? मोहन म्हणाला, कुठलीही प्रथा बंद करायला वेळ लागतो, मनात आला आणि बंद केली असं होत नाही. अरे तुमच्यासारख्या माणसांमुळे ह्या मुलींना वेश्येचे आयुष्य जगावं लागतं. सुभाष वैतागून बोलला, दादा, वैश्य बोलायचं नाही, माझं खरंच प्रेम आहे तिच्यावर. मोहन सुभाषच्या अंगावर धावून बोलतो, हे बघा, असं भांडून चालणार नाही, ह्यातून काहीतरी मार्ग काढा. सुमन बोलली, हे बघ मोहन, तुला आपलं घर टिकवायचं आहे ना, तुला जर आमची जरा पण काळजी असेल तर तू माझं ऐकणार. सुभाष म्हणाला. मोहन थोडा शांत होतो. बोल, तुला काय बोलायचं आहे ते. मोहन, तू पाटलाच्या पोरीसोबत लग्न कर. सुभाष म्हणाला. आणि पार्वतीला वाऱ्यावर सोडून देऊ का? मोहन म्हणाला, हे बघ, तू आमच्यासाठी विचार कर, पार्वतीला अधूनमधून भेट,
त्याला माझी काही हरकत नाही, पण तुझं तिच्याशी लग्न होणे अशक्य आहे. सुभाष म्हणाला. मग माझ्या होणाऱ्या बाळाचं काय करू? त्याला आयुष्यभर देवळात ठेवू? मोहन ओरडत बोलला. केशव भटजी सुभाष आणि सुमन विचारू लागले. अहो, मी काय बोलते तसं पण आपल्याला मूल होत नाही. जर का ह्याचं मूल आपण दत्तक घेतलं तर चालेल का? सुमन म्हणाली. चालेल ना. मग ठरलं. मोहन पार्वतीला झालेल्या मुलाला मी दत्तक घेईन, असं मी तुला वचन देतो. सुभाष म्हणाला. पण गावकरी बाळाला दत्तक घेऊन देतील का? केशव भटजी गंभीर होऊन बोलले. केशव काका, आपण ते नंतर बघू कसं करायचं ते. बरं, मग मोहन तयार आहेस का आता तरी? सुभाष म्हणाला. घरच्यांसाठी मोहनने नाईलाजाच तो होकार दिला. थोड्या दिवसांनी मोहनचं लग्न झालं. इथे पार्वतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सुभाष आणि सुमनने ते बाळ दत्तक घेतलं. सुभाष आणि सुमनला मूल नसल्याने दोघेही आनंदात होते. मोहनच्या मनासारखे झाले होते. तोही खूप खुश होता. सुभाष आणि सुमन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करत होते त्या मुलाचा. दुसरीकडे सुभाषने मूल दत्तक घेतल्याने गावकऱ्यांना रुचलं नाही. त्यांच्या मते देवाचं मूल देवाजवळच राहिलं पाहिजे. पण सुभाष सरपंच असल्यामुळे त्याच्यासमोर कोणीच बोलत नव्हतं. पण दिवसेंदिवस गावकऱ्यांच्या मनात असंतोष घुसमटत होता आणि त्या असंतोषाचा उद्रेक झाला. एक दिवस सुभाष, सुमन आणि मोहन बाळाला घेऊन तालुक्याला गेले होते. परतीचा रस्ता धरायला रात्र झाली होती. काळोख्या रस्त्यातून त्यांची गाडी वाट काढत घरी चालली होती. त्यांची गाडी गावाच्या हद्दीत शिरते. अचानक त्यांच्या समोर काही गावकरी हातात काट्या घेऊन उभे असतात. सुभाष गाडी थांबवतो. तो त्यांना जाब विचारणार तेवढ्यात ते सुभाषवर हल्ला चढवतात. सुभाषला होणारी मारहाण बघून सुमन त्यांना अडवायला जाते. तिलाही मारहाण सुरू होते. समोरचं दृश्य बघून मोहन बिथरतो. तो बाळाला घेऊन हळूच गाडीतून उतरतो आणि लांब लपून बसतो. मोहनच्या डोळ्यात देखत गावकरी त्याच्या वहिनीला आणि भावाला ठार मारतात. मोहन फक्त बघू शकत होता. थोड्या वेळाने गावकरी गाडीजवळ येतात आणि तिला पटवून देतात. मोहनच्या डोळ्यात देखत गाडीने पेट घेतला. थोड्या वेळाने गावकरी निघून गेले. मोहन सुभाष आणि सुमनकडे जातो, पण त्यांनी जीव सोडला होता. मोहन हातातील बाळाकडे बघतो आणि जोरजोरात रडू लागतो. थोड्या वेळात मोहन भानावर येतो आणि बाळाला घेऊन बहिणीच्या गावी जातो. तिथे बाळाला ठेवतो आणि परत आपल्या घरी जातो. वर्तमान काळ. असं तुला दत्तक घेतल्यामुळे सुभाष आणि सुमनचा जीव गावकऱ्यांनी घेतला, म्हणून मोहनने तुला आयुष्यभर गावापासून लांब ठेवलंय. केशव भट म्हणाले. सगळीकडे भयान शांतता पसरते. सुधीर हे सगळं ऐकून आवक होतो. त्याला काही सुचत नसतं. गणेश, ह्याला घेऊन घरी जा. आता सकाळ होऊ लागली. गावकरी उठायच्या त्याला घरी घेऊन जा. केशव भट म्हणाला. दादा उठ, चल घरी. गणेश सुधीरला उठवत बोलला. गणेश सुधीरला घरी घेऊन जाऊ लागला. सुधीर अजून सुन्न होता. त्याच्या मनात अजूनही गावकऱ्यांचं क्रूर कृत्य येत होतं. त्याच्या सारखं मनात आजीचं वाक्य घुमत होतं. तू माझ्या मुलाला मारलं. दिवसामागून दिवस जात होते, पण सुधीर आणि लक्ष्मीची भेट होत नव्हती. आता त्यांचं सकाळचं भेटणं पण बंद झालं होतं. सुधीर लक्ष्मीच्या भेटीसाठी व्याकुळ झाला होता. मंदिरात गेला तरी त्याला लक्ष्मी दिसत नव्हती. त्याचं मन त्याला आतल्या आत खात होतं. सुधीर नैराश्यात वाहू लागला होता. कधी एकदा लक्ष्मी भेटते असं झालं होतं सुधीरला, पण त्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी होत होते. त्या दोघांच्या हालचालींवर सगळ्यांचे बारीक लक्ष होते. सुधीर हताश होऊ लागला होता. एक दिवस असंच घरातल्या आतल्या खोलीत गणेश आणि सुधीर बसलेले होते. गणेश, मी आता अमेरिकेला परत जायचा विचार करतो. सुधीर म्हणाला.
कधी जायचं म्हणतोय? ह्या 2 दिवसात जाईन कदाचित. बर, तुझ्या जाण्याची तयारी करतो मी सगळी. खरंच तू माझ्या जाण्याची तयारी करशील? सुधीर उदास होऊन बोलला. हो दादा, करेल ना सगळी तयारी. तुला फक्त काय पाहिजे आहे ते सांग, तुला समज देतो जाताना. गणेश म्हणाला. मला जे पाहिजे ते सगळं देणार तुम्हाला. सुधीर गंभीरपणे बोलतो. दादा, तुझा छोटा भाऊ आहे, तू फक्त बोल तुला काय पाहिजे ते. गणेश म्हणाला. थोडा वेळ खोलीत भयान शांतता पसरते. सुधीर कसला तरी विचार करत होता. गणेश, मला लक्ष्मी पाहिजे. सुधीर म्हणाला. दादा, तू परत त्या विषयावर आलास. गणेश हताश होऊन बोलला. गणेश, खरंच मी तिच्याशिवाय जगू शकणार नाही. सुधीर म्हणाला. दादा, ते अशक्य आहे. तू आणि लक्ष्मी ह्या जन्मी तरी भेटतील असं मला वाटत नाही. गणेश म्हणाला. गणेश, मी तिला पळवून घेऊन जाणार, तू फक्त मला मार्ग सांग. सुधीर म्हणाला. दादा, तसं पण तुझ्या आणि लक्ष्मीच्या प्रेमाबद्दल अर्ध्या गावाला माहीत आहे. जर का तू तिला पळवून नेलंस तर समधी गावकरी आपल्या घराकडे येतील आणि आम्हाला ठार मारतील. गणेश म्हणाला. मग मी एक काम करतो, मीच करतो आत्महत्या. तसं पण माझं जगणं कोणाच्या कामाचं नाही. सुधीर हताश होऊन बोलला. दादा, तुझं जग वेगळं आहे, तुला तिथे ह्याच्यापेक्षा चांगलं आयुष्य भेटेल. तू हे सगळं विसर. गणेश समजावू लागला. तू मला मदत करणार आहेस की नाही ते सांग. एक तर मला लक्ष्मी सोबत जगू दे, नाही तर मला मरू दे. सुधीर हताश होऊन बोलला. एव्हाना गणेशला कळलं की सुधीर काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. गणेश जरा विचार करू लागतो. खोलीत भयान शांतता पसरते. ठीक आहे दादा, मला जरा विचार करायला वेळ दे, मी करतो काहीतरी. गणेश विचार करत बोलला. गणेशच्या बोलण्याने सुधीरला आशा वाटू लागली. ठीक आहे गणेश, तू विचार कर आणि मला सांग. सुधीर म्हणाला. गणेश विचार करू लागला. सुधीर गणेशकडे फक्त बघत होता. एक काम करू शकतो. गणेश दीर्घ श्वास सोडत बोलला. बोल लवकर, कोणतं काम? सुधीर आतुरतेने विचारतो. तू उद्या सकाळी अमेरिकेला जातोय असं सांगून माझ्यासोबत चल. मी तुला आपल्या रानातील झोपडीत 1 आठवडा लपवून ठेवतो. गणेश म्हणाला. अरे पण असं का? सुधीर प्रश्नार्थक भावनेने विचारतो. हे बघ, आपल्याला फक्त गावकऱ्यांना भासवायचं आहे की तू अमेरिकेला निघून गेला म्हणून. त्यामुळे काय होईल, गावकऱ्यांचं तुझ्यावरचं लक्ष निघून जाईल. गणेश म्हणाला. बरं मग पुढे? सुधीर म्हणाला. 1 आठवड्यानंतर मी रात्री पार्वती मावशीला आणि लक्ष्मीला त्या झोपडीत घेऊन येईल. पण ते दोघे तुझ्यासोबत येतील का? दादा, त्यांना कसं आणायचं ते मी बघतो. बरं मग पुढे? मग तुम्हाला गाडीने तालुक्याला सोडतो आणि तिकडून तुम्ही मुंबईला जा. तिथे तू ह्या दोघींची व्यवस्था करून अमेरिकेला घेऊन जा. अरे पण जर पार्वती मावशी आणि लक्ष्मी दोघे एकत्र गायब झाल्यावर गावकऱ्यांचा माझ्यावर शक येणार नाही का? सुधीर म्हणाला. हे बघ, तू 1 आठवडा आधी जातोय गावातून असं भासवतोय आपण, त्यामुळे तुझ्यावर संशय येणार नाही. अरे पण त्या दोघींचं काय? सुधीर म्हणाला. जर का फक्त लक्ष्मीच गायब झाली तर तुझ्यावर संशय येईल, पण दोघे गायब झाले तर कदाचित तुझ्यावर संशय येणार नाही. आपण या दोघी गावच्या जाच्याला कंटाळून पळून गेलेत असं पसरू. गणेश म्हणाला. पण हे यशस्वी होईल ना? सुधीर चिंतेने बोलला. दादा, तू माझ्यावर फक्त विश्वास ठेव, मी समज व्यवस्थित करतो. गणेश म्हणाला. सुधीर गणेशकडे बघतो. त्याचे डोळे भरून येतात. तो गणेशला कडकडून मिठी मारतो. ठरल्याप्रमाणे सुधीर सकाळी उठल्यावर जायची तयारी करू लागतो. बाळा, अजून 2 दिवस राहिला असता तर बरं झालं असतं. सुधीरची काकू
सुधीरच्या गालावरून मायाने हात फिरवत बोलते, नाही काकू, मला आता जावं लागणार. मी परत येईल भेटायला. सुधीर काकूंच्या पाया पडत बोलला, तू फक्त तिलाच भेटायला ये, आम्ही काय तुझं कोणीच नाही. माधवी रुसून बोलली, अगं तू तर माझी लाडकी बहीण आहेस, तुला तर थोड्या दिवसांनी घेऊन जातो अमेरिकेला माझ्यासोबत. सुधीर माधवीला कडकडून मिठी मारत हसत बोलला, अधूनमधून फोन करत जा. काकू म्हणाली, हो नक्की. आजी कुठे दिसत नाही. आजूबाजूला नजर फिरवत सुधीर बोलला, ती बसली असेल देवघरात, बोलू का तिला? माधवी म्हणाली, नको नको, मीच तिला भेटायला जातो तिथे. सुधीर म्हणाला. सुधीर देवघराजवळ गेला. तिथे आजी डोळे मिटून देवासमोर बसलेली होती. सुधीर हळूच आजीजवळ जातो आणि तिचे पाय धरतो. आजी मला माफ कर, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे. सुधीर रडत रडत बोलतो, बाळा, ह्यात तुझी काय चूक? मीच तुझा राग राग केला. तू पण माझा नातू आहेस, हे विसरली मी. जाऊन दे, विसर आता समज, आणि अधूनमधून येत जा गावाला ह्या म्हातारीला बघायला. आजी रडतडत बोलली. सुधीर आजीचे डोळे पुसतो आणि कडकडून मिठी मारतो. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. बरं आजी, आता मला निघावं लागेल. सुधीर म्हणाला, एक काम कर, हा देवाचा अंगारा घे, संकटकाळी मदत करेल हा तुला. आजी देवाऱ्यातील अंगारा सुधीरला देत बोलली, बरं ठीक आहे, सगळ्यांनी काळजी घ्या, येतो मी. सुधीर बोलून घराबाहेर निघू लागला. दादा, 1 मिनिट थांब. माधवी पळत घरातून येते. अरे हे घे दही साखर, लांबच्या प्रवासाला चालला आहे ना. माधवी म्हणाली. थँक्स माधवी. सुधीर म्हणाला, अरे तुमचं भरत मिलाप झाला असेल तर जायचं का आपण, गाडी सुटेल आपली. गणेश घराबाहेर गाडीवर बसून बोलतो, येतो येतो. सुधीर सगळ्यांना डोळे भरून बघतो आणि निघतो. ठरल्याप्रमाणे गणेश सुधीरला रानात घेऊन जातो. आजूबाजूला नजर टाकून कोणी नसल्याची खात्री करतो आणि सुधीरला झोपडीत नेतो. दादा, आता तू 1 आठवडा इथेच राहा. गणेश म्हणाला. बरं ठीक आहे. सुधीर झोपडीवर लक्ष फिरवत बोलतो, मी तुला दुपारी आणि रात्री 2 वेळ जेवण घेऊन येईल. बाजूला बाथरूम आहे, रातच्याला मी पाणी भरून जाईल. गणेश म्हणाला. हो गणेश, चालेल. घाईवरल्या नजरेने सुधीर गणेशकडे बघत बोलला आणि गणेशला जोरात मिठी मारली. सुधीर लहान मुलासारखा रडू लागला. थँक्स गणेश, तू माझ्यासाठी भरपूर करतोय. सुधीर रडत रडत बोलला. दादा, थँक्स बोलू नगस. अरे तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार. गणेश म्हणाला. गणेश सुधीरला धीर देतो. दादा, आता मी जातो. मी बाहेरून झोपडीला टाळा लावतो. एक लक्षात ठेव, तू इथे राहतोस ह्याची जराशी पण भनक बाहेर लागता कामा नये. गणेश म्हणाला. बरं ठीक आहे. सुधीर म्हणाला. गणेश झोपडीला बाहेर कुलूप लावून जातो. आता सुधीरला प्रतीक्षा करण्यापलीकडे काहीच काम नव्हतं. दिवसामागून दिवस जात होते. सुधीरला प्रत्येक क्षण कठीण जात होते. बंद झोपडीत बसून सुधीर वैतागला होता, पण त्याला वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी 1 आठवडा संपला. सुधीर ज्या रात्रीच्या आतुरतेने वाट बघत होता ती रात्र आली. सुधीरची नजर झोपडीच्या दरवाजावर होती. सुधीर बेचैन झाला होता. अचानक झोपडीचा दरवाजा उघडतो. दरवाजात लक्ष्मी आणि पार्वती मावशी उभी असते. सुधीरला बघताच लक्ष्मी धावत सुधीरकडे येते आणि जोरात मिठी मारते. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. थोड्या वेळाने सुधीर भानावर येतो. लक्ष्मी आणि पार्वती मावशीला झोपडीत आत घेतो आणि झोपडीच्या बाहेर नजर फिरवतो. गणेश दिसत नाही कुठे. सुधीर म्हणाला. त्यांनी आम्हाला इथं सोडलं,
आणि गाडीची सोय करून येतो बोलले. लक्ष्मी म्हणाली, बरं ठीक आहे. सुधीर झोपडीचा दरवाजा बंद करत बोलतो. आता त्या बंद झोपडीत सुधीर, लक्ष्मी आणि पार्वती गणेशची वाट बघू लागतात. एव्हाना गणेशला खूप वेळ लागला होता. हा गणेश पण आताच कुठे गेला? सुधीर वैतागून बोलला. येईल तो, काळजी करू नकस, पार्वती मावशी धीर देत बोलते. अचानक बाहेरून कोणीतरी येत असल्याचा आवाज येतो. श्श्श, आवाज कमी करा, बाहेर कोणीतरी आले आहे. सुधीर सगळ्यांना सावध करत बोलला. अचानक बाहेरून आवाज येणं बंद होतो. सुधीरच्या जीवात जीव येतो, पण ही शांतता काही वेळापुरतीच राहते. अचानक बाहेरून कोणीतरी ओरडतं, ए सुधीर, हरामखोर, बाहेर ये.